श्लोक 58. श्रीराम नको वासना विषयी वृत्तिरूपे, पदार्थी जडे कामना पूर्व पापे, सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा. श्रीराम. उदासीनता तत्वता सार आहे असं समर्थ मागच्या श्लोकामध्ये म्हणतात. पण ही अलिप्तता अनासक्ती साधायची कशी असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो. विषयांचा उपभोग मनुष्य फार काळ घेऊ शकत नाही, कारण वय परत्वे इंद्रियांची क्षमता कमी होते. वृद्धापकाळी दूरचं दिसत नाही, कडक पदार्थ खाता येत नाहीत, कानानं कमी ऐकू येतं. ही झाली इंद्रियांची कमी झालेली शक्ती. असं असलं तरी वासना कमी होत नाहीत. शेजारून मिसळीचा वास आला तर लगेच ते आपल्याला खावीशी वाटते. ही झाली वासना. वासना हा शब्द वस या शब्दापासून तयार होतो. वस या शब्दाचा अर्थ राहणे किंवा स्थिर होणे. जी जीवाला इंद्रियांच्या ठिकाणी स्थिर करते ती वासना. विषय शब्द वी अधिक सी पासून तयार होतो. याचा अर्थ विशिष्ट प्रकारे बांधणं. शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध या 5 रूपांनी इंद्रिय दृश्य आत घेतात. असं मिळणारं सुख हे तात्पुरतं असतं, पण ते खरं वाटतं म्हणून मनुष्य त्यासाठी धावतो. वृत्ती हा शब्द वृत्त या शब्दापासून बनलेला आहे. याचा अर्थ घडणं किंवा फिरणं. मनामध्ये जे हवे नकोपणाचे तरंग उठतात त्याला वृत्ती म्हणतात. तसंच वृत्ती म्हणजे मनस्थिती. मन स्वस्थ नसतं. मनाच्या अंतरंगामध्ये सतत चंचलता चालू असते, जी त्याला विषयांकडे ओढते. एखाद्या माणसाला एखादा पदार्थ खाण्याची पहिल्यांदा जी इच्छा होते ती वृत्ती. पण या वृत्तीचे तरंग निर्माण होतात तेव्हा तिचं रूपांतर कामनेत होतं. जेव्हा माणूस पुन्हा पुन्हा कामनापूर्ती करतो तेव्हा वासना उदयाला येते. अशा तऱ्हेनं वृत्तीपासून ते वासनेपर्यंतचा प्रवास माणसाला अधःपतनाकडे नेतो. या वासना प्रबळ झाल्या की माणूस आपल्या चुकीच्या वागण्याचं स्पष्टीकरण देत राहतो, कारण सवय त्याला निर्लज्ज बनवते. सर्व इंद्रिय सवयीची गुलाम होतात आणि मग ती विषय सेवनासाठी कासावीस होतात. हे सगळं का घडतं हा प्रश्न सहजपणे मनात उभा राहतो. त्याचं उत्तर समर्थ देतात. पदार्थी जडे कामना पूर्व पापे. पूर्वी म्हणजे पूर्वजन्मातून किंवा या जन्मात आधीच्या काळी आपल्या हातून जे पाप घडतं त्यातून मनामध्ये विषयासंबंधीच्या कामना उत्पन्न होतात. इथं पाप म्हणजे अनावश्यक आणि अनिष्ट क्रिया, याला पाप म्हटलेलं आहे. हा आपल्या प्रारब्धाचा भाग असतो. यासाठी योग्य मार्गाचा अवलंब करून मनाला आवर घालणं किंवा त्याच्यावरती चांगले संस्कार करणं आवश्यक ठरतं. माणसाची बुद्धी प्रारब्धाला अनुसरून चालते. आपण पूर्वी जे केलेलं असतं त्याची फळं भोगावी लागतात. असं असलं तरी माणसानं कोणतंही काम करताना नीट विचार करूनच काय ते करावं. यासाठी रामाचं चिंतन निष्काम भावनेनं करावं. जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा देवाकडून काही ना काही अपेक्षा करतोच. या अपेक्षांचं स्वरूप निष्काम आणि सकाम या 2 प्रकारचं असतं. जेव्हा आपण स्वतःसाठी काही मागतो, मग ते नवस या प्रकारचं असो किंवा त्याला पूरक असं काही असो, ते सकाम मागणं झालं. पण संत जे देवापाशी मागतात ते निष्काम मागणं. संतांचं मागणं लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेलं पसायदान, रामदास स्वामींनी रामापाशी केलेलं कल्याणकरी रामराया ही प्रार्थना या स्वरूपात मोडते. याच प्रकारची प्रार्थना रामकृष्ण परमहंस यांनी केलेली आहे. एकदा रामकृष्ण परमहंस प्रवास करत असताना काही दुष्ट लोक होडीत बसले होते. ते सतत रामकृष्णांची चेष्टा करत होते. चेष्टेचा कळस म्हणजे ते बुडून मरू देत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तेव्हा प्रत्यक्ष कालीमाता तिथं प्रगट झाली आणि म्हणाली, मी ही बोटच बुडवू का?
म्हणजे तुला त्रास देणारे सर्व लोक बुडतील. तेव्हा रामकृष्ण म्हणाले, या गोष्टी करायला तुम्ही कशाला पाहिजे? हे काम तर एखादा मोठा मासा किंवा निसर्गाचा फटकाही करू शकतो. पण तुम्हाला काही करायचंच असेल तर या लोकांच्या विचारांमध्ये, मनोवृत्तीत बदल करा. दुष्टांचा नायनाट नको, तर दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट हे संतांचं मागणं त्या दृष्टीनं निष्काम आहे. मना कल्पना लेश तोही नसावा, यामध्ये 3 अर्थ अभिप्रेत आहेत. आपण नामस्मरण पूजापाठ करतो तरी त्यापासून अधिक प्राप्ती व्हावी, काहीतरी साक्षात्कार घडावा, काही प्रसन्नता प्राप्त व्हावी, अशा कल्पनांचा आलेख किंवा इच्छा मनात सुरू होतात. अशा कल्पना, कामना, वासना यांचा लहानसाही लेश मनात येणार नाही अशी साधना करावी. दुसरा प्रकार म्हणजे मी इतकी साधना करतो, इतरांसाठी का होईना काही मागतो, सर्वांचं कल्याण करण्यासाठी उपासना करतो, याचा अहंकार मनात येण्याची शक्यता असते. तो मीपणा येऊ देऊ नको, असं समर्थ म्हणतात. ज्याचं विषयाचं चिंतन सुटलं आहे, ज्याच्या मनावर कोणतंही दडपण किंवा ओझं नाही, ज्याला कशाचाही भार व्हावा लागत नाही, असा भक्त शरीरानं थकला तरी मनानं कष्टत नाही, यालाच समर्थ कल्पनालेश नसावा असं म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. नको वासना विषयी वृत्तिरूपे, पदार्थी जडे कामना पूर्व पापे. सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा. श्रीराम.